रेझोनिया कंपनीच्या अंतर्गत असलेल्या खावडा 4C पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडने जव्हार, विक्रमगड, वाडा आणि भिवंडी तालुक्यातील शेतकरी व जमीनधारकांना 4,60,00,000 रुपयांहून अधिक भरपाई वितरित केली आहे. ही भरपाई डिमांड ड्राफ्टद्वारे देण्यात येत असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि जबाबदारीने राबवली जात आहे. खावडा कंपनीने जे आम्हाला थोडीफार रक्कम दिलेली आहे ना, त्या रकमेमुळे मला घरगुती माझं घराचं काम अडलेलं होतं, ते घराचं काम पूर्ण झालं. प्लस माझ्या पोरांची शाळेची फी वगैरे ती मी भरलेली आहे. त्याच्याने मला थोडासा फायदा झालेला आहे. तर माझं जे घर अर्ध दुरुस्ती करायचं होतं, घर पडीत होतं, ते पूर्ण झालेलं आहे आणि पोरांना शाळेची फी वगैरे भरायला पैसे मला काम आले. प्रसारण टावर्स आणि वीज वाहिन्यांसाठी वापरण्यात आलेल्या जमिनीबाबत प्रत्येक तालुक्यात एक समान भरपाई दर जाहीर करण्यात आले आहेत. ही सल्लामसलत व जनसुनावणी प्रक्रिया पालघरचे माननीय पालकमंत्री व महाराष्ट्राचे वनमंत्री श्री गणेश नाईक, पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा, विक्रमगडचे आमदार श्री हरिश्चंद्र भोये आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार श्री शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. बांधकामादरम्यान ज्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात आली आहे. आमच्या शेतामध्ये खावडा कंपनीने जे टावर बांधलेलं आहे, त्या टावरच्या कामामध्ये जे आमचे शेतीचे पिकाचे नुकसान झालं आहे, त्या पिकाचा कंपनीच्या या मंडळीने येऊन आम्हाला नुकसान झालेल्याची त्यांनी योग्य पद्धतीने पैसे दिलेले आहेत. आणि कंपनीचे काय आमचे शेतकऱ्यांचे शेतीविषयी अडचण आहेत ते टावरविषयी ते आम्ही कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत विषय मांडून त्याच्यावर आम्ही त्यांचे काय अडचण असेल त्या प्रश्नांची मात करतो. आणि आम्हाला आजपर्यंत त्यांनी कंपनीवाल्यांनी आमच्या येणाऱ्या अडचणीवर सर्व उत्तरं आणि माहिती योग्य मार्गदर्शन केलेले आहे. असे आम्हाला आजपर्यंत अडचणीचे विवाद त्यांनी आमच्यापासून काही लपवून ठेवलेले प्रश्न आहेत असे आम्हाला काही वाटत नाही. एकूण वितरित रकमेपैकी 2,52,00,000 रुपये जमीन भरपाईसाठी देण्यात आले आहेत, तर पिके आणि झाडांच्या नुकसान भरपाईसाठी 2,12,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. झाडांचे मूल्यांकन महसूल, फलोत्पादन आणि वन विभागांनी संयुक्तपणे शासनाच्या नियमानुसार काटेकोरपणे केले आहे.